रे फुडला टॉप ते काय दाखवायचं आणि जेवण सकल नमस्कार, माझे नाव कृष्णा गावडे. हे जे श्री संस्थान कमलेश्वर महारुद्र कोरगाव असा त्या संस्थानचा सेक्रेटरी. आता ह्या ठिकाणी जो सप्ताह चालू असा हो सप्ताह आयज 12 सुरू जालो आणि फाल्यां 12 तेजी समाप्ती जातली. असो 24 वरां हो कार्यक्रम जाता ह्या ठिकाणी. हो कार्यक्रम करत असताना आमच्या संपूर्ण कोरगांवात जे काही समाज वेगवेगळ्या प्रकारचे असतात जे वाडे आहात त्या वाड्यांक हेंची जबाबदारी दिल्ली आसा. उदाहरणार्थ देवसो, मुरडी, भायट, देऊळवाडो, कांबळी अशा प्रकारचे तिचे गट असतात आणि ते जे गट असतात ते गट 4-4 वरां अशा प्रकारचे येतात आणि हे कार्यक्रम करतात. हो कार्यक्रम करत असताना जे काही गट असतात हे ग्रुप आपल्या ते जे 4 वरां असतात त्या 4 वरां भजन करतात किंवा कोणतरी गायकी असतात किंवा स्वतःच आपण ते बसतात आणि अशा प्रकारे भजन वगैरे म्हणत असं 24 तास हो सप्ताह जाता. आता सकाळी 12 हो कार्यक्रमची सांगत जाता. त्याकरता कशी जाता तर ह्या ठिकाणी बाहेर जी मूर्ती असते त्या ती मूर्ती भजन करत करत ह्या संपूर्ण देवळात प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर ही मूर्ती वाजत गाजत ह्या देवाची जी तळी असतात त्या तळीकडे वयतात. तिचं विसर्जन जातं आणि विसर्जन झाल्यानंतर तसंच भजन करत 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 ते जे ग्रुप असतात ते सगळे बाजूक एक जागा असा जे पेढा बी असतात त्या ठिकाणी त्या आंब्याच्या झाडात दही कालो म्हणजे दही अंडी दवरतात त्याचं दही कालो जातात आणि दही कालो पडल्यानंतर मग तसंच भजन करत करत ते सगळे जे भजनी मंडळी असतात हे देवळात येतात आणि देवळात आल्यानंतर थंय नारायण झाल्यानंतर आरती झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगत जाता आणि बाहेर त्याच्यानंतर जे हे जे गट असतात ह्या गटात एक पंचखाद्य आणि हे नारळ अशी भेट देऊन आणि बाकी जे जमलेले सगळे जे भाविक असतात त्या भाविक न्हायांचं पंचखाद्य देऊन ह्या कार्यक्रमाची सांगता जातात आणि सांगता झाल्यानंतर मग ह्या नारळांची अशी पावणी जातात आणि पावणी झाल्यानंतर हो जो कार्यक्रम सत्याचा कार्यक्रम संपता. आणि आयज ह्यो जो आमच्या श्री कमलेश्वर मंदिरात जो सप्ताह साजरो केलो जाता त्याची जी सुरवात जी आसा ती अमावास्या आसा बघा. अमावास्याच्या आदल्या दिसा त्याची सुरवात जाता आणि ह्याची जी सांगता जी आसा ती सांगता अमावास्याच्या दीस जाता.
आता बऱ्याच गावागावांनी जर बघितलं जाल्यार गटारी अमावस्या ही साजरी केली जाता, परंतु आमच्या ह्या कोरगाव गावात एक कमलेश्वर मंदिराच्या ह्या प्रांगणात ह्या भक्तिमय अशा वातावरणात ह्या सप्तकाची अमावास्येच्या दिवशी सांगता जाता आणि बऱ्या आनंदान भक्तिमय वातावरण श्रावण महिन्याची ह्या हेतून सुरुवात जाता आणि त्याच्यानंतर दर श्रावणी सोमवारी ह्याच मंदिरात आनंदात एक सण साजरो करून भजन, त्याच्यानंतर संध्याकाळी पुराण असता आणि अनेक भक्त भाविक जे असत संबंध पेडणे तालुक्यातच न्हय तर गोवा महाराष्ट्राचे सुद्धा ह्या मंदिरात भक्त भाविक दर्शनासाठी येतात.